रस्त्यावरील प्रत्येक जीव सुरक्षित राहावा, महिलांचा प्रवास निर्धोक व्हावा आणि आजाराऐवजी जागरूकता पसरावी या भावनेतून प्रादेशिक परिवहन कार्यालयानं ठाण्यात रविवारी महिला कार व बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं। या रॅलीतून रस्ता सुरक्षा, वाहतूक नियमांचं पालन आणि सर्व्हायकल कॅन्सर विषयी जनजागृतीचा भावनिक संदेश देण्यात आला। ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालयातून सकाळी 9 वाजता निघालेली ही रॅली नितीन कंपनी जंक्शन, कॅडबरी जंक्शन, उपवन तलाव, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह असा मार्ग पार करत पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयातच समाप्त करण्यात आली। या उपक्रमात 55 महिला कार चालक आणि 70 दुचाकी महिला आणि पुरुष वाहन चालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। सहभागी वाहनांच्या दर्शनी भागावर रस्ता वाहतूक नियम आणि सर्व्हायकल कॅन्सर विषयी जनजागृती करणारी पोस्टर्स लावण्यात आली होती, ज्यामुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये नागरिकांचं लक्ष वेधलं गेलं। या रॅलीसाठी डॉक्टर वाणी परमार, इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन लक्ष्मी सिंग, ठाणे IMचे अध्यक्ष डॉक्टर सुनील बुधलानी, लायन्स क्लब ठाणेच्या अध्यक्षा किरण गुलानी तसंच पिंक होलिक इंडिया टीमच्या अजित कौर धिल्लन आणि जयश्री शेलार उपस्थित होत्या। या स्पर्धेअंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त महिला कार चालकास 5,000, द्वितीय क्रमांकास 3,000 तर तृतीय क्रमांकास 2,000 रोख रुपये बक्षीस, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। तसंच निवडक महिला चालकांना प्रमाणपत्र आणि मान्यवरांच्या हस्ते हेल्मेट देऊन सन्मानित करण्यात आलं। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, नवनाथ देठे, अमोल नागणे, रुपेश भुरे, जयवंत पोंदकुले, विकास परब आणि पिंक होलिक इंडिया टीम आदींनी विशेष परिश्रम घेतले। सब मिलके आज $500 कोटींचा गंडा घालणाऱ्या नार्वेकर दाम्पत्याला EOWने गुजरातमधून ठोकल्या बेड्या। राज्यभरातील अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या TWJ कंपनीचा मालक आणि व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर आणि त्याची पत्नी नेहा नार्वेकर यांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं गुजरातमधून शुक्रवारी अटक केली। TWJ कंपनीनं राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक केली। या प्रकरणी चिपळूण, पुणे, यवतमाळसह अनेक शहरात गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणात फरार कंपनीचा मालक समीर आणि त्याची पत्नी नेहा नार्वेकर यांचा गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे पोलिसांकडून शोध सुरू होता। ट्रेड विथ जॅज असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवलं होतं। त्याचबरोबर सरकारी प्रकल्पांसाठी मोठं कंत्राट मिळवण्याचा दावा करून राज्यभरातील अनेक लोकांना जाळ्यात ओढलं होतं। कंपनीच्या अनेक प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली करोडो रुपयांची माया जमवून कंपनीनं गाशा गुंडाळला। त्यानंतर कोकणासह राज्यभरातून कंपनी विरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या। त्यानंतर कंपनीचा मालक समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा यांच्यासह त्याच्या साथीदारांवर चिपळूणसह विविध पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात डीप क्लीन मोहिमेचे आयोजन। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना डीप क्लीन ड्राईव्ह ही संकल्पना सुरू करण्यात आली होती। तीच संकल्पना स्वच्छता अभियान आज राज्यभर सुरू आहे। कोपरी येथे ही संकल्पना आज राबवण्यात आली। डीप क्लीन ड्राईव्ह या संकल्पनात ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी, कोपरी येथील जनता, शाळेतील विद्यार्थी, लहान मुलं आदी देखील मोठ्या उत्साहात सहभागी झाली होती।
या स्वच्छते मोहिमेदरम्यान प्लास्टिक किंवा थर्माकोलचा वापर करणार नाही, तसंच कचरा टाकण्यासाठी कचराकुंडीचा वापर करून शहर स्वच्छ ठेवू अशी यावेळी सर्वांनी शपथ घेतली। या मोहिमेत ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील हातभार लावला, तसंच शाळकरी विद्यार्थ्यांनी देखील स्वच्छतेचे धडे दिले। शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार शर्मिला पिंपळकर या देखील या मोहिमेत उतरल्या होत्या। पदाचा कारभार उद्यापासून जरी त्या स्वीकारणार असल्या तरी कामाला मात्र त्यांनी आजपासूनच सुरुवात केली। महापौर पदावर रुजू झाल्यानंतर शहर स्वच्छ करू असं यावेळी पिंपळकर यांनी सांगितलं। शहरामध्ये होते आज माननीय महापौर मॅडम यांच्या उपस्थितीत त्यांच्या पुढाकाराने कोपरीमध्ये विविध ठिकाणी हा डीप क्लीन ड्राईव्ह होतोय। ही सातत्याने आपण डीप क्लीन ड्राईव्ह म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्यानुसार आपण सातत्याने हा डीप क्लीन ड्राईव्ह दर आठवड्याला घेणार आहोत आणि संपूर्ण ठाणे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी या मोहिमेचा निश्चितपणे उपयोग होणार आहे। त्याबद्दल मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं आणि खास करून माननीय नियोजित महापौर मॅडम यांनी यासाठी पुढाकार घेतला। उद्या त्यांची अधिकृत निवड होणार आहे, परंतु आजच त्यांनी ह्या कार्याला सुरुवात केली, त्याबद्दल त्यांचाही ठाणेकरांच्या वतीने ठाणे प्रशासनाच्या वतीने मी धन्यवाद देतो त्यांनाही। केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 हा भारताच्या वेगवान विकासाला नवीन दिशा देणारा आणि सर्वसमावेशक प्रगतीचा स्पष्ट आराखडा मांडणारा अर्थसंकल्प आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दूरदृष्टीतून सादर झालेला हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक परिवर्तनाचा मजबूत पाया घालणारा ठरेल। या अर्थसंकल्पात एफडीआयच्या माध्यमातून सेमीकंडक्टर, फार्मा, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या उच्च तंत्रज्ञान उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर देण्यात आलाय। यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून युवकांसाठी नव्या संधीचे दरवाजे खुले होतील। केवळ टेक्नॉलॉजी ड्रिव्हन विकास नव्हे तर हँडलूम क्षेत्रातील कारागीर, पारंपरिक उद्योग आणि स्थानिक उद्योजक यांनाही मुख्य प्रवाहात आणण्याचा समावेशक दृष्टिकोन या बजेटमध्ये स्पष्टपणे दिसून येतोय। महाराष्ट्र आणि कोकण विभागासाठी करण्यात आलेल्या घोषणा विशेष महत्त्वाच्या आहेत। कोकणातील नारळ आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया उद्योग, मार्केटिंग आणि उत्पन्न वाढीवर आधारित प्रोत्साहन योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी ठरणार आहे। भिवंडी, इचलकरंजी, पुणे आणि नाशिक सारख्या पारंपरिक औद्योगिक क्लस्टर्सच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय रोजगार निर्मिती आणि निर्यात वाढीसाठी निर्णायक ठरेल। गुरु रविदास जयंतीच्या पवित्र दिवशी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारा, समतेचा आणि संधीचा मार्ग दाखवणारा हा अर्थसंकल्प सादर झाल्यानं त्याचं सामाजिक महत्त्व अधिक वाढतंय। या ऐतिहासिक अर्थसंकल्पासाठी आपण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मनापासून अभिनंदन करतो। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आत्मनिर्भर, समृद्ध आणि जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करेल असा ठाम विश्वास करत असल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताचा मंत्र आहे, जो देशाचे विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी जे गेली 10 वर्षांपासून देत आहेत त्याच्यासाठी कटिबद्ध असा हा अर्थसंकल्प आहे असं आपल्याला वाटत असल्याचं भाजप आमदार संजय केळकर यांनी सांगितलं। या अर्थसंकल्पामुळे विकसित भारत, उद्याचा भारत जो आहे याला सर्व घटकांना न्याय देऊन गतिमान करणारा
असा हा अर्थसंकल्प दिसतो. कारण यामध्ये तरुणांना, महिलांना, शेतकऱ्यांना, उद्योजकांना, सर्व घटक जे आहेत अशा सर्व घटकांना पुढे नेण्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्यासाठी विविध योजना आहेत. विविध प्रकारच्या निधीची देखील व्यवस्था आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाहतुकीच्या दृष्टीनं जे जलमार्ग आहेत, महामार्ग, रेल्वे मार्ग आहेत, याला देखील फार मोठी तरतूद करून स्वदेशीची संकल्पना जी पुढे आणली आहे त्या संकल्पनेला अधिक बळ देणारा असा हा अर्थसंकल्प मांडण्यात आलाय. आपल्याला निश्चित विश्वास आहे की जगामध्ये जरी आर्थिकदृष्ट्या आर्थिक संकट असतील तरी भारताच्या या अर्थसंकल्पामुळे प्रगती होणार आहे आणि विकसित भारत जो आहे त्याला गती मिळणार आहे. आणि आपलं जे स्वप्न आहे हे विकसित भारताचं स्वप्न साकार होण्याकरिता या अर्थसंकल्पाचा मोठं सहकार्य मिळणार असल्याचंही केळकर यांनी नमूद केलं.